नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आता नंदिनी आणि जे पार्थ आहे तर ते एकमेकांशी बोलत असतात की आपण ह्या नात्याला कितीही अगदी ओढून ताडून नेण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा काही उपयोग नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना सांगून टाकूयात की डिव्होर्स घ्या म्हणून। तेव्हा आता ते विचारत करत असतात। त्यानंतर आता नंदिनी ही जीवापासून लवकर जाण्यासाठी म्हणजे जीवा तिला सोडवायला येऊ नये यासाठी ती अगदी घाईने सकाळी सकाळी निघालेली असते। तेव्हा मात्र आता मालिनी ही आता नंदिनीला विचारते की अगं तू तर आज लवकर बाहेर पडतेस। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा आई थोडंसं काम होतं म्हणून जरा लवकर जाते। तर आता मालिनी विचारते की हे बघ मला असं वाटतं की तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते का। तेव्हा आता नंदिनीला धक्का बसतो। त्यानंतर आता इकडे मालती आणि वसुआत्या ह्या आता किचनमध्ये असतात। ते काव्य येते। काव्य म्हणते की हे बघा मी आता पार्थसाठी खिचडी केली तर चालेल ना। तेव्हा मात्र आता मालिनीला आनंद होतो। ती खुश आता काव्याकडे बघत असते। तर मालिनी खुश होऊन आता काव्याला विचारते की माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे त्याचं खरं खरं उत्तर देशील का। तर काव्य म्हणते की हो नक्की देईल। की तू प्रेमात पडली का पार्थच्या। तेव्हा आता हे ऐकून काव्या तर अगदी आश्चर्याने मालिनीकडे बघत असते। नक्की आता काय उत्तर यांना द्यावं हे तिला काही कळत नसतं। आणि आता मालिनीने जो प्रश्न विचारलेला आहे तर काव्या बघतच असते। तेव्हा आता वसुआत्यासमोर काव्या पार्थच्या प्रेमात पडलेली आहे हे उत्तर देईल का मालिनीला। तेव्हा आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।